सर्वप्रथम अतिवृष्टीमुळे आत्महत्या केलेल्या ऊस उत्पादक व शेतकरी बांधवांना श्रद्धांजली आपण सर्वांनी श्रद्धांजली 2 मिनिट स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करूया. ओम शांती. आज दिनांक 5 ऑक्टोबर 2025 आपल्या NVP शुगरचा द्वितीय मूळीपूजनचा कार्यक्रम हरिभक्तपरायण संदीपान महाराज हसेगावकर ज्ञानसिंधू व हबप श्री वसंतराव दादा नागदे साहेब चेअरमन जनता सहकारी बँक धाराशिव, तसेच आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रवीण स्वामी सर, विधानसभा सदस्य उमरगा लोहारा, मकरंद राजे निंबाळकर साहेब माजी नगराध्यक्ष धाराशिव, सचिन शिंदे साहेब, हिम्मतराव पाटील साहेब, विश्वनाथ बापू पाटील, अजिंक्य बाबा पाटील व आपण सर्व इथं जमलेले माझे ऊस उत्पादक, वाहतूक ठेकेदार व सर्व कर्मचारी वृंद, आपण गेल्या 2 वर्षापासून NVP शुगरच्या माध्यमातून आपल्या सहकार्यातून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत की वेळेवर लोकांचा ऊस तोडायचा आणि 1 आणि 16 तारखेला ऊसाचं बिल द्यायचा. तोच प्रयत्न यावर्षी पण आमचा पूर्ण राहील आणि 1 आणि 16 तारखेलाच आम्ही ऊसाचे योग्य ते पैसे आपल्या खात्यावर जमा करू. यावर्षी अतिवृष्टीमुळे ऊसाचे काही भागामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याचाही आपण साधारणतः किती प्रमाणात हे आडवे पडलेल्या ऊसाचा हे करून आपण त्याचाही नोंद घेत आहेत. यावर्षी साधारणतः 1.5 ते 1.25 लाख टन ऊस गाळपाचं आपलं उद्दिष्ट आहे. त्यासाठी आपल्या कारखान्याचे सर्व मशिनरीचं कामकाज पूर्ण झालेलं आहे आणि आज आपण मोल टाकलेलं पण रात्रीच्या पावसामुळे एक हंगाम आणखीन 10 दिवसानंतर चालू होईल. 15-16 तारखेच्या आसपास आपल्या रानात वाहनं बसल्यानंतर चालू होईल आणि आपल्याला प्रोग्रामनुसारच यावर्षी ऊस तोडला जाईल. कुणाची अडचण होणार नाही एवढी मी इथं खात्री देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. NVP शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचा द्वितीय गळीत हंगामाची सुरुवात आज ज्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी केली ते हबप संदीपान महाराज, तसेच धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन मान्य श्री वसंतरावजी नागदे साहेब, या कारखान्याचे चेअरमन नानासाहेबांनी ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते नानासाहेब पाटील. वास्तविक पाहता ओमदादा आपले खासदार आणि आपले आमदार सन्मान्य कैलास पाटील हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार होते. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज पहाटेच आपल्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परत एकदा पाऊस झाला आणि ढोराळा असेल, पाडुळी असेल, मांजराकाठची काही गावं असतील, या सर्व गावांमध्ये अतिवृष्टीमुळं काही नागरिक त्या ठिकाणी दुर्दैवाने वाहून गेले. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी हे दोघं पण त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळं
त्यांना या ठिकाणी येता आलं नाही, परंतु त्यांचेच एक प्रतिनिधी आपला उमरगा लोहाराचे आमदार सन्माननीय स्वामीसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ते निश्चितपणे आपल्याला मार्गदर्शन करतील. NVP शुगरच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर गेल्या 3 वर्षापासून हा कारखाना आपल्या या भागातील शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये अतिशय तत्परतेने काम करतोय. नानासाहेबांनी मगाच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक 1 तारीख आणि 16 तारीख ही शेतकऱ्यांचं पेमेंट त्या तारखेला गेलंच पाहिजे. तोच प्रयत्न या वर्षी देखील या ठिकाणी केला जाणार आहे. नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नागदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनता बँकेच्या सगळ्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मी देखील एक छोटंसं युनिट अशाच प्रकारचं बार्शी तालुक्यामध्ये या ठिकाणी यावर्षी सुरू करतोय. हे युनिट सुरू करण्याच्या पूर्वी मी महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांना त्या ठिकाणी भेटी दिल्या, अनेक अशा प्रकारचे जॅगरी पॉवरचे युनिट बघितले. परंतु मला आपल्याला आज आवर्जून या ठिकाणी सांगायचे की ज्या पद्धतीने अनेक वर्षापासून काही सहकारी साखर कारखाने, काही प्रायव्हेट कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत, किंबहुना त्यांच्यापेक्षा सुद्धा चांगलं नियोजन या NVP कारखान्याचं मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आज आपल्याला वाटेल आज कार्यक्रम आहे म्हणून हा कारखाना इतका स्वच्छ या ठिकाणी दिसतो. अतिशय टापटीपपणे सगळं साहित्य त्या ठिकाणी ठेवलेलं जातं. सगळ्या मशिनरीचं त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या देखभाल केली जाते. परंतु गेल्या वर्षभरामध्ये या कारखान्यावरती मी किमान 10 ते 12 वेळेस आलो असेल. आज जसा कारखाना दिसतो तसं कारखान्याचं मेंटेनन्स करत असताना सुद्धा अशाच पद्धतीनं स्वच्छ आणि टापटीप त्या ठिकाणी हा कारखाना ठेवला गेलेला मी पाहिला. यामागं आपल्याला सांगायचं तात्पर्य म्हणजे चेअरमन आणि संचालक मंडळ यांचं जे नियोजन असतं, त्या शेतकऱ्यांची लक्ष्मी त्या ठिकाणी नांदते. तो भाग अतिशय स्वच्छ आणि सुंदर दिसला पाहिजे ह्या हेतूनं काम करणारी ही मंडळी आहे. आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी योग्य भाव यापूर्वी देखील देण्यात आलेला आहे, यापुढील काळामध्ये देखील मिळेल. आत्ताच नानासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आडव्या पडलेल्या ऊसाच्या देखील नोंदी त्या ठिकाणी घेतल्या जातील. यापुढील काळामध्ये निश्चितपणे त्यांचं नियोजन चांगलंच असणार आहे. किंबहुना मी देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं नियोजन पाहूनच पुढील काळामध्ये काम करणार आहे. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय की राजेसाहेबांच्या परिवारामधला हा राजेसाहेबांच्या नंतरचा पहिला कारखाना आणि मी जो बार्शी तालुक्यामध्ये कारखाना सुरू करतोय तो राजेसाहेबांच्या परिवारातला दुसरा कारखाना म्हणायला हरकत नाही. राजेसाहेबांनी ज्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं, ज्या प्रकारची शिकवण आम्हाला त्या ठिकाणी दिली, निश्चितपणे त्याचं तंतोतंत पालन करून आम्ही सगळी मंडळी यापुढील काळामध्ये शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये निश्चितपणे कार्यरत राहू अशी ग्वाही या ठिकाणी मी आज आपल्या सर्वांना देतो. आणि NVP शुगरचा हा गळीत हंगाम निश्चितपणे यशस्वीरित्या पार पडेल. 1.5-2 नाही तर 2 लाखापर्यंत क्रशिंग आपल्या या कारखान्याचं हो अशी आई तुळजाभवानी चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. मंचावरती आप्पासाहेब पाटील आहेत, हिम्मतराव पाटील साहेब आहेत, सचिनदाजी आहेत, सगळीच मंडळी आहेत. या सगळ्या मंडळीचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. आणि परत एकदा आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की हा कारखाना यंदा देखील यशस्वीपणे या ठिकाणी सुरू राहून शेतकऱ्यांचं कल्याण करण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे या कारखान्याची वाटचाल सुरू राहील अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करून मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
श्री सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आई तुळजाभवानीच्या चरणी विनम्र अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी विनम्र अभिवादन. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांना विनम्र अभिवादन. आजच्या या द्वितीय गळीत हंगाम शुभारंभासाठी ज्यांच्या हस्ते आणि ज्यांच्या पावन आणि पवित्र आशीर्वादाच्या दिव्य सानिध्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे ते हवप्र श्री संदीपान महाराज हसेगावकर, धाराशिव जिल्हा बँकेचे सन्माननीय चेअरमन हरिभक्तपारायण वसंतरावजी नागदे साहेब, आदरणीय मकरंदराजे निंबाळकर साहेब, आदरणीय अजिंक्य बापू पाटील, आदरणीय सचिनजी शिंदे, आदरणीय हिम्मतरावजी पाटील, आदरणीय विश्वनाथ बापू पाटील आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर. या पंचक्रोशीतील NVP शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ या मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. मी या ठिकाणी आमचे आदरणीय मार्गदर्शक या भागाचे खासदार ओमदादा निंबाळकर आणि दुसरे माझे मार्गदर्शक सहकारी आदरणीय कैलासदादा पाटील, आमचे नेते बाबा पाटील आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीने पहिल्यांदा या कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. 2 लाख टन ऊसाचं गाळप या वर्षामध्ये व्हावं किंबहुना त्यापेक्षाही ते पुढं जावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. साखर कारखाना म्हणलं की पश्चिम महाराष्ट्राकडे अनेक जण बघतात, परंतु आत्ता आपला मराठवाडा त्यातल्या त्यात धाराशिव जिल्हा आपल्या NVP शुगर असेल, लातूरमधील काही कारखाने असतील, आता मकरंदराजे निंबाळकरजी यांचा कारखाना असेल, या कारखान्याकडे पाहून कारखाना कसा असावा हे लोकांनी शिकावं असं आदर्श उदाहरण लोकांसमोर ठेवण्यामध्ये. कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गरज कशाची असते तर ऊस गेला की लवकर बिल पाहिजे असतं. आमच्याकडे काही कारखाने पाहिलं वर्षानुवर्षे थकीत, वर्षानुवर्ष बुडीत ऊसाचे बिलं त्यांच्याकडे थकलेले आहेत. अनेकदा त्या कारखान्यासमोर जाऊन आंदोलन करावं लागतं. शेतकरी रडतात, पडतात, तिथंच बसून राहतात, उपोषण करतात, तरी देखील त्या कारखानदारांना त्या शेतकऱ्यांचा कळवळा वाटत नाही किंवा त्यांच्या हृदयाला पाझर फुटत नाही. अशा परिस्थितीमध्ये 15 दिवसाला जर ऊसाचं बिलिंग होत असेल तर यापेक्षा कोणती महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्याला पाहिजे असते. कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो जगतो फक्त त्याच विश्वासावर की आपण पेरलेलं धान्य ते चांगलं उगवावं, त्याचं पोषण चांगलं व्हावं, त्याला योग्य भाव मिळावा. आणि हे करत असताना अनेक नैसर्गिक संकट त्याच्यावर आहेत. कोरोनासारखं जागतिक संकट जिथं आपल्यावर आलं, ज्या संकटामध्ये जग अगदी ठप्प पडलेलं होतं, काहीच सुरू नव्हतं, चालू होतं ते फक्त शेतकऱ्याचं काम, म्हणून त्याला जगाचा पोशिंदा म्हणलं जातं. त्या शेतकऱ्याच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ऊन वारा पाऊस, रात्री 12ला लाईट येते म्हणले की अंधारामध्ये बॅटरी घेऊन तिथं ऊसाला पाणी द्यायला, मोटर चालू करायला शेतकरी तिथं हजर असतो. पाऊस किती मोठा असला की आपला ऊस आडवा पडू नये त्यासाठी तो कष्ट घेत असतो. काहीही नैसर्गिक संकट आलं तरी त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न शेतकरी काढत असतो. एक बोर फेल जातो, दुसरा बोर फेल जातो, तिसरा बोर तो भरवशावर घेतो की आपल्या मालाला किंमत योग्य मिळेल, कोणीतरी आपल्या मालासाठी योग्य न्याय करेल. ज्यावेळेस NVP शुगर सारखी एखादा कारखाना उभा राहतो आणि आप्पासाहेब पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी तुमच्यासाठी हिताचं काम करतात, आडवा झालेला ऊस त्याचं सर्वेक्षण पहिल्यांदा होऊन त्याची तोड लवकरात लवकर करण्याचं त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. आणि या माध्यमातून शेतकऱ्याची एक समृद्धी साधण्याचा प्रयत्न आपल्या भागातून होतो. अनेक कारखान्यांमध्ये अनेक प्रयोग केले जातात, त्याच्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन, त्यांना ऊसाचं ते बेणं देणं वगैरे, या सगळ्या प्रयोगामध्ये ही दोन्ही कारखानं पुढे राहणार आहेत. आपल्या शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने काम करत असताना
आताच मकरंदराजेंनी सांगितलं की स्वच्छता किंवा इथला टापटीपणा रेकॉर्डमधला एकदम पारदर्शकता या सगळ्या गोष्टींना अतिशय बारकाईनं नियोजनपूर्वक महत्त्व दिलं गेल्यानं येणाऱ्या काळामध्ये ह्या आपल्या भागातले हे 2 कारखाने मराठवाड्यातले सगळ्यात टॉपचे कारखाने राहावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना मी या ठिकाणी करतो. आणि नक्कीच आपण शेतकरी म्हणून या कारखान्याला तितकीच तोलामोलाची साथ दिली पाहिजे. कारखाने चालतात ते शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या ऊसावर. आपण ऊसाचं क्षेत्र वाढवणं किंवा त्याची जोपासना चांगलं करणं आणि कारखान्यांनी ते घेऊन वेळेत भाव देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. ते करण्यासाठी तुम्ही सगळे मिळून प्रयत्न कराल. या कारखान्याची भरभराटी अशीच होत राहो. आणि आत्ता पावसामुळं 10 दिवसानंतर गळीत हंगाम चालू होणार आहे. त्या गळीत हंगामासाठी देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांच्या समृद्धीसाठी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं माझ्या मतदारसंघाच्या वतीनं आमच्या सर्व नेत्यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागजी याचं द्वितीय गळीत हंगाम सुरुवात होत आहे. आदरणीय हसेगावकर महाराजांच्या हस्ते हा कार्यक्रम सुरू आहे. रंगनाथराव गुरुजी अध्यक्ष आहेत. आमचे उमरग्याचे आमदार साहेब आहेत, मकरंद राजे साहेब आहेत. ही सर्व मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पण सगळ्यात माझा व्यक्तिगत आनंद असा आहे की तुमच्या अनुभवावरून गेल्या वर्षाचं रेग्युलर पेमेंट मिळण्याच्या अनुभवावरून जास्तीत जास्त शेतकरी आज उपस्थित आहेत. ह्याचा मला स्वतःला आनंद आहे. कारण शेवटी उद्योगधंदे साखर कारखाना चालत असतो चेहरा आणि चारित्र्य बघून. कारण तुमचा विश्वास पाहिजे माझ्या चेहऱ्यावर, विश्वास. आणि जर विश्वास नसेल, अगदी शेजारी जरी कारखाना असला तो शेतकरी देत नाही. अगदी शेजारी म्हणजे आपलं पण तोडून आणून टाकायचं असतं ना रान. आता याच्या बाजूला आपलं माझं शेत आहे. हे जर चांगलं नसेल तर मी यांनाही देत नाही. पण तुम्ही देताय आणि शेतकऱ्याबद्दल वेळच्या वेळी पेमेंट करणं हे आता मी बँकेत असल्यामुळं माझा जास्त अनुभव आहे. वेळेवर देतात का नाही का बघत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा गेले 50 वर्षाचा शेतकऱ्याबद्दलचा अनुभव अत्यंत चांगला आहे. या भागातला मी जिथे काम करतो तिथे शेतकरी कधीही म्हणजे वाकडं बोलत नाही, पहिली गोष्ट. आणि अडचण स्वतःहून सांगतो की थोडं यावर्षी जरा दम काढा साहेब, अडचण आली. पण इतर जी मंडळी असतात शेती व्यतिरिक्त उद्योग करणारे, मग त्यांना सवलती असतात, कायम वन टाईम सेटलमेंट वगैरे सगळे करतात. तेव्हा शेतकऱ्यावर जनता बँकेचा टोकाचा विश्वास आहे, टोकाचा. आणि आम्ही शेतकऱ्यासोबत कायमचे आहोत. आपल्या जिल्ह्यात हळूहळू आमच्या जिल्ह्यातले व्यक्तिगत लोक उद्योगधंदे सुरू करतायत याचाही बँकेला म्हणजे अभिमान आहे. सातत्याने ग्रामीण भागात उद्योगधंदे जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत शेतकरी सुधारणार नाही. आणि शेतकरी सुधारण्यासाठी आमचा चेहरा चांगला पाहिजे. कुठलाही उद्योग करताना, माझी आड्यात असेल, कारखाना असेल, कापड दुकान असेल, तुमचा विश्वास जोपर्यंत माझ्यावर बसत नाही तोपर्यंत तुम्ही मला मदत करत नाही. आणि या कारखान्याचा माझा अनुभव हा माझ्यापेक्षा तुमचा अनुभव, कारण तुम्ही वर्षभर मेहनत करून त्यांना माल दिलेला आहे. आमचा अनुभव काय, समजा वेळेवर लोकांना देतात, बातमी ऐकतो आणि कागदावर प्लस मायनस झालं म्हणजे देऊलं तसं वाटतं. पण माझ्यापेक्षा तुमचा 100 पटीचा अनुभव आहे. आणि त्या अनुभवाच्या जोरावर या वर्षाचा सीजन खूपच चांगला होऊ शकतो असं माझं ठाम मत आहे. कारण मेपासून पाऊस सुरू झाल्यामुळं अडचणी खूप आहेत. पण यावर्षी ऊसाचं टनेज न कळत ऑटोमॅटिक वाढलेलं आहे. पण ज्या काळामध्ये ऊसाचं म्हणजे कमी होतं वजन, त्याच काळात नेमका यावर्षी त्या काळात सुदैवाने पाऊस पडला, पण पावसाचं पर्सेंटेज वाढत गेले. आज बाकीचे ऊसाव्यतिरिक्त बाकीच्या धान्यावर तर फारच परिणाम झालेला आहे, फारच परिणाम. ऊसाचं सुद्धा आता आणखीन 15-20 दिवस लागतात मध्ये मोठं वाहन मध्ये जायला.
कडचे जेवढे थोडेसे असतील रोज म्हणजे 1500 टन येईल, पण फुल सीझन करायला सर्वसाधारणपणे इथून जर पाऊस आला नाही तर ते होऊ शकतं. नुकतंच आता चक्रीवादळाचा पुन्हा प्रयोग चालू झाला आहे आणि काही ठिकाणी इतका पाऊस पडला आहे की तुमच्या गावाला येण्यासाठी 4 रस्ते बंद आहेत. म्हणजे मी प्रत्यक्ष आज येणार 10 वाजता बरोबर येणार आहे, पण 3-4 रस्ते बंद झाल्यामुळे पुन्हा तिथून परत करून मग पुन्हा हायवेने आलं कारखान्यावर. अशा परिस्थितीत हा कारखाना यांचं संचालक मंडळ अतिशय मेहनतीनं चालवतात. हे बँकेला कळतं इथपर्यंत ठीक आहे, पण मी तुमच्याबद्दल म्हणतो की तुमचा अनुभव जास्त असल्यामुळे तुम्ही प्रत्यक्षात उपस्थित आहात. मी तुम्हाला अनुभव आहे, या कारखान्याला ऊस घातल्यानंतर आमचं पेमेंट वेळेवर मिळू शकतं. तुमचा आत्मविश्वास आणि तेच कारखान्याचं उत्पन्न असू शकतं. म्हणून शेतकऱ्याचा जोपर्यंत एखाद्या व्यवसायावर व्यवसाय बसत नाही विश्वास, तोपर्यंत कारखाना असं कुठलंही चालत नाही. तेव्हा पुन्हा एकदा मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो, तुमचं ऋणसुद्धा व्यक्त करतो की कारण तुमच्यामुळे हे युनिट उभं चालतं आहे आणि त्यांनी विश्वास संपादन केलेलं असल्यामुळं तुमची अधिकाधिक शक्ती वाढत चालली की आपलं क्षेत्र वाढलं पाहिजे, वेळच्या वेळी दिलं पाहिजे आणि पेमेंटच्या बाबतीत काय अडचण तुमचा अनुभव अजिबात नाही. माझा अनुभव सोडून द्या, तुमचा महत्त्वाचा असतो. तेव्हा पुनश्च एकदा असाच सार्थ तुमच्या विश्वासाला हे पात्र आहेत, पात्रही राहतील. तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त आपला ऊस आपल्या कारखान्याला जिथं तुमचा टोकाचा विश्वास आहे अशा कारखान्याला देऊन म्हणजे तुमचाही फायदा होईल, कारखान्याचाही फायदा होईल आणि या भागामध्ये आमचं चलनवलन वाढत राहील. त्यामुळं आपल्या जिल्ह्याची प्रगती हळूहळू होईल. मागासलेला जिल्हा जे आमचं आहे ते हळूहळू पुसत जाईल. आता गेल्या 30-40 वर्षात हळूहळू कमी होत चाललंय, तर तरी अजून आमचा जो डाग आहे तो आहेच आहे. तेव्हा ते डाग कमी करण्याचं काम आपणच करू शकता. आपण सामान्य माणूसच कुठलीही क्रांती करू शकतो आणि औद्योगिक क्रांती तुम्ही मदत करताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक म्हणजे काय म्हणतात मनपूर्वक उपकार आणि व्यासपीठावर आम्हाला बोलवलं, संधी दिली. पुन्हा योगायोगानं महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन झालं हा एक नफा, तुम्हा सर्वांचं दर्शन झालं हा एक नफा. म्हणजे मोठी मंडळी आहेत, आमदार साहेबांची भेट झाली, सगळ्यांची भेटी झाली. पुनश्च एकदा मी माझे 2 शब्द थांबवतो आणि तुमचं ऋण व्यक्त करून मी थांबतो. मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरी नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद नेशमालन्य वल्लभम. श्री क्षेत्र तेर या पंचकुर्शीत असणारं श्री क्षेत्र जागजी आणि या ठिकाणी NVT शुगर कारखाना, या कारखान्याचा द्वितीय गाळप समारंभाचा शुभारंभ आजच्या शुभ प्रसंगात शुभ काळामध्ये संपन्न होत आहे. कारखान्याचे संस्थापक आणि कारखान्यामध्ये जीव लावून लक्ष करणारा हा सेवक वर्ग, या दोघांच्या अत्यंत चिकाटीवर आणि प्रामाणिकपणावर हा कारखाना लवकरात लवकर उत्कर्षाची झेप घेत आहे. बऱ्याच वेळेला नागदेव साहेबांनी सांगितलं, चेहरा आणि चारित्र्य पाहूनच माणसं सहवास करतात. अगदी ही गोष्ट खरी आहे. मी शेतकरी आहे आणि इथे येत असताना मी शेतकरी या नात्यानेच येतो, महाराज या नात्याने येत नाही. कारण मला अनुभव आहे. 1-2 कारखान्याकडे आमची ऊसाची बिलं अजून आलेली नाहीत, 10-15 वर्ष झाली असतील, पण आम्ही ते मोजत नाहीत. गेलं उरले ते हरी तुम्हा समर्पण या दृष्टिकोनातून. आणि या कारखान्याचं पहिलं वैशिष्ट्य नानासाहेबांनी सांगितलं की ऊस आल्यानंतर 15 दिवसात आम्ही त्यांचं पेमेंट पूर्ण करणार. कोणतंही मोठं काम करत असताना माणसाच्या जीवनामध्ये विचार केल्यानंतर 2 गोष्टी आहेत, एक व्यवस्था आणि दुसरी अवस्था. शरीराकरता असते ती व्यवस्था आणि आपल्या जीवाकरता असते ती अवस्था. विज्ञान व्यवस्थेकडे अधिक लक्ष देतं आणि अध्यात्म हे अवस्थेकडे अधिक लक्ष देतं. अवस्था ही माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणारी असते.
व्यवस्था जरी किती जरी मोठी असली आणि अवस्था जर नसेल तर माणूस त्याच्यात दुःखी राहत असतो. आमचा तो अध्यात्माचा फार मोठा विषय आहे, इथं तो सांगत बसायची आपल्याला ही वेळ नाही. परंतु या संस्थेचे, या कारखान्याचे संस्थापक आणि सर्व हे प्रामाणिक आणि मला वाटतं चिकाटीबाज सूक्ष्मदर्शी आहेत, म्हणूनच याची प्रगती होत चाललेली आहे. मग एक माझा अनुभव सांगतो. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यामध्ये शिवडी नावाचं गाव आहे आणि त्या गावात आम्ही थोडं कीर्तनाच्या अगोदर गेलो होतो. माझे काही सहवासी मंडळीतून फिरायला जाऊ म्हणून असं निघालो. जाता जाता ज्याचा द्राक्षाचा बाग 50 एकर आहे असा मालक थोडं ओळखत होता. आग्रहानं बोलवलं, महाराज या द्राक्ष खायला. आता त्यांचा सन्मान म्हणून आम्ही गेलो. आम्हाला प्लेटमध्ये एक द्राक्षाची प्लेट दिली आणि स्वतः मालकाने देखील एक प्लेट घेऊन आम्ही द्राक्ष खाऊ लागलो. खाता खाता त्या द्राक्ष बागायतदाराच्या मालकाचा तोंडात टाकण्याचा नेम चुकला, ओठाला लागला आणि तो दाना 10 फूट गडगडत गेला. तो मालक उठला आणि 10 फूट जाऊन तो दाना घेतला आणि तोंडात टाकला. मी हसायला लागलो. मला म्हटले का हसला? 50 एकर द्राक्ष बागायतदार तुम्ही आणि एका दाण्याकरता 10 फूट गेलात. महाराज एवढी दक्षता घेतो म्हणून तो सांभाळलाय. त्याला दक्षता म्हणतात, चिकाटी म्हणतात. ती कर्तव्यामध्ये खूप महत्त्वाची असते आणि ती या ठिकाणी असल्यामुळे अत्यंत अल्प काळामध्येच या कारखान्याची भरभराट चालू आहे. 2.25 लाख नानासाहेब म्हटले, गळीत होणार. माझ्या अगोदरचे वक्ते निंबाळकर साहेब यांनी देखील त्या बाबतीमध्ये खूप अशा प्रकारचे सद्भाव प्रगट केलेले आहे. एक वाक्य आहे, उद्योगिनम सिंहम उपैति लक्ष्मी. उद्योगी माणसाला लक्ष्मी माळ घालते. जीवनामध्ये भगवान परमात्म्याचा संदेश आहे. स्वे स्वे कर्मण्य भिरता संसिद्धीम लभते नरः स्वकर्म निरत सिद्धीम यथा विंदती तच्छुभ. आपल्या आपल्या कर्मामध्ये परमात्म्याने मला हे कर्तव्य दिलंय, हे भाव लक्षात घेऊन ते कर्तव्य पार पडत जाणं ही भगवंताची सेवा आहे. आणि म्हणून जे जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली आणि भ्रांत पावेची. परमात्म्याची सेवा भाव त्याच्यामध्ये मुख्य असू शकतो आणि याच्यातून प्रामाणिकपणा ज्याला म्हणतात तो अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मला एक दृष्टांत आठवतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणामध्ये युद्ध कसं करावं याचं शिक्षण देणारे दादोजी कोंडदेव एकदा उन्हाळ्यामधून पुण्याच्या काळामध्ये एका आंबरीतून चालले होते आणि जात असताना एक आंबा पाडाला लागलेला होता. हवा सुटली होती, आंबा तुटला, खाली पडला. पिवळा धमक, सुगंध आकर्षक. दादोजी कोंडदेवाने विचार न करता तो आंबा उचलला आणि खिशात घातला. माणसाचे 2 प्रकार आहेत. एक वर्ग असा की विचार करून काम करतो, दुसरा वर्ग असा आहे काम करून विचार करतो. तेव्हा त्याने विचार केला, हा आंबा मी माझ्या खिशात घातला, एक प्रकारची मी चोरी केली आहे. आंब्याच्या मालकाने मला तो आंबा दिला नाही किंवा मी पैसे देऊन विकत घेतला नाही, गुपचूप उचलला आणि खिशात घातला, ही मी एक प्रकारची चोरी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आले आणि सांगितले, शिवा आज माझा खांद्यापासून हात काढून टाका, त्याला शिक्षा द्या. महाराज म्हटलं, शिक्षा कशी द्यायची? तुम्ही युद्ध करण्याचं सगळं मला शिकवलेलं आहे आणि तुमच्या आशीर्वादावर मी हे स्वराज्य स्थापन केलेलं आहे, त्या स्वराज्यावर हक्क तुमचा आहे. दादोजी कोंडदेव म्हणाले, हे वकिलाचे पॉईंट मला पटत नाहीत. मला फक्त एकच कळतंय, माझ्या हाताने गुन्हा केलाय आणि त्याला योग्य अशा प्रकारे शिक्षा मिळाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, मी तुम्हाला शिक्षा देतो, हात काढू शकत नाही, परंतु आयुष्यभर ज्या हाताने आंबा उचलला त्या हाताची शर्टची भाई काढून टाका, एकाच भाईचा शर्ट वापरा, ही शिक्षा. इतका बारकावा नीतीमध्ये महाराज, युक्तीचा आहार, नीतीचा व्यवहार, वैराग्यते सार तरावया, खूप अशा प्रकारचं चिंतन आहे. किंवा तीच करत असताना या धाराशिव जिल्ह्याचं सौभाग्य आहे. मुळात 700 वर्षापूर्वी 108 संतांचे परीक्षक या जिल्ह्यात जन्माला आले, वैराग्य रागरसी गोरबा काका महाराज. आणि त्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातली ही प्रगती पाहून आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो. आपल्या जिल्ह्याचे खासदार, कौतुक वाटतं महाराज. एक तारुण्यामध्ये इतकी धाडसी अशा प्रकारची त्यांच्या
उशीर लागला. तसा पाहिलं तर बदल बराच झाला. मला राजेभाऊनी 9 तारीख सांगितली होती, पण आम्ही आळंदीला 450 मुलांचं शिक्षण अध्यात्माचं चालू आहे. त्याच्यातलं 100 मुलांची अंतिम परीक्षा देण्याची जबाबदारी माझ्यावर 37 वर्षापासून आहे. आणि ती जबाबदारी असल्यामुळे मी 9 तारखेला येऊ शकत नाही म्हटल्यानंतर पुन्हा ही आजची 5चं मुहूर्त निवडलं गेलं आणि या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला. मला एक आनंद असा वाटतो की आज आपल्या जिल्ह्याचे खासदार फार मोठे धाडशी आहेत. पुरात वाहून जाणाऱ्या माणसाला सुद्धा वाचवण्याची त्यांच्या स्वतःच्या हातात एक हिंमत आहे महाराज. आणि त्याच कार्यात ते आज सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाहीत याचं दुःख नाही, पण ते इतके दक्ष आहेत याचा मात्र आनंद आहे. असे जर आपल्या देशातले सगळे खासदार जर झाले, मला वाटतं रामराज्य निर्माण होण्याकरता काही वेळ लागणार नाही. तेव्हा त्यांचे कौतुक मी या ठिकाणी करतो. बरोबरच या कारखान्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं माझी ही 3री वेळ असेल यायची. माझ्या हस्ते शुभारंभ अशा प्रकारचं जे ते मला थोडं वाक्य जड वाटतंय, कारण इतका मी मोठा आशीर्वाद देणे इतके शक्तिमान नाही. आम्ही तर संतांची दास, संत पदवी नको आम्हास या वृत्तीतले आम्ही आहोत. पण आपल्या भावना आणि त्या भावनेचा अंगीकार आणि एक दृष्टिकोनातून मीही शेतकरी आहे. शेतकऱ्याला काय कष्ट असतात, काय ताण असतो याचा अनुभव मी स्वतः 25 वर्ष पाहिलेला आहे. आता व्याप वाढल्यामुळे मी शेती काम करू शकत नाही, पण 4 विहिरी घनगोब्याने फोडलेल्यात मी. त्यावेळेला ब्लास्टिंगच्या मशिनी नव्हत्या आणि पेरणं वगैरे सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. आज माझ्या पूर्वीचे वक्ते म्हणाले की शेतकरी हा खऱ्या अर्थानं देशाचा पोशिंदा आहे आणि आज त्याच्याकडेच फार दुर्लक्ष होत आहे. पण ते दुर्लक्ष दूर करण्याचा एक फार मोठा प्रयत्न मला वाटतं या निमित्ती साखर कारखान्याने केलेला आहे आणि तो असाच वृत्तीवर वृद्धिंगत हो, कारखान्याची वाढ आणि भरभराट चांगली होत जावो अशा प्रकारच्या सद्भावना मी आपल्यापुढे प्रगट करून मग माझे 2 शब्द पुरी करत असताना ओम सहना ववतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती.